थँक्यू सो मच श्री गणेश क्रिकेट संघ येवे आयोजित बत्तीस चषक 20-25 पर्व अंपायर सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले आणि आता सुपर 5 साठी मॅच तुम्हाला बाल मिळेल. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय चाललाय बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार पहिल्या बॉलवरती केले भव्य स्वागत सचिन केमनेचं षटकार. झाली मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहता एका बाजूला तुम्हाला पार मिळेल बॅट्समन राज लहाने त्याच्या साथीने तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झालाय बाबेशच्या बॅटमधून पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार त्याने ठोकला. सुरुवात दमदार झाली टीम काचगाव संघाची. रणवे रिदम मध्ये अडथळा त्यामुळे पंच आता घोषित करताय की इथे कॅन्सल बॉल. वागणी एक्सप्रेस मैदानावरती धाडती सचिन केवणे त्याच्या विरोधात पहिला षटकार ठोकला. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना 6 आकड्यावरती इथे देखील शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न लेग स्टिक उखाडायची होती यावेळेस नाही जमलं सचिन केवणेला. खरं तर लेग स्टिक वरती हा चेंडू ठेवला होता इथे मात्र मिस झाले असेल तर हा बॉल आदळला असता असं वाटलं होतं सचिन केवणेला परंतु लाईन थोडीशी खराब आहे हे पंचांनी पाहिलंय त्यामुळे अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र एकपटे गेली धावफलक 7. ऑन साइडला खेचलाय अजून एक धमाका तुम्हाला पार स्कोअर लेगला डीप स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आधी ठोकला मिड विकेटला आणि आता हा चालला इथे मात्र स्कोअर लेगला दमदार षटकार. बांगणे एक्सप्रेस त्याच्या विरोधात तुम्ही पाहताय 2 सलग षटकार ठोकलेत मैदानावरती बाबेश लहानेच्या बॅटमधून. इथे देखील वेगळं काय करण्याचा प्रयत्न मागचा पाय वाकवला आणि चौकार इथे दाखवला कारण तुम्ही पाहता लेग स्टिक वरती बॉल होता फक्त पुश करो खुश रहो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तिसरा बार भावेश लहानेचा. साठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आज सकाळपासून हे कॅश प्राइज लावण्यात आलंय. आमचे स्पर्धेचे शिल्पकार नरेजी यशवंतराव यांनी सांगितलं विकेट हॅट्रिक साठी 1100 तर षटकार हॅट्रिक साठी 1100. खोदून काढण्याचा प्रयत्न होता पायावरती बॉल आदळतोय जरूर दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे एकपटी जाईल. धावफलक टीमची टोटल पुढे सरकत असताना आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर 5 साठी जाण्यासाठी हा सामना तुम्हाला 3 षटकाचा जरूर पाहायला मिळेल. धावफलक 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ आता संपन्न झाला. 18 धावा टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील ऑन साइडला खेचायचं होतं नाही जमलं टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र स्विंग होत गरकन फिरला निघून गेला रक्षक सुनीलच्या हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे कारण 3 बॉलवरती 3 मोठे फटके आल्यानंतर इथे सलग 2 बॉल आता बीट करतोय सचिन केवणे. गोलंदाजी बारपट्टी दाखल झालाय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता इथे क्षेत्ररक्षक उपस्थित एक सिंगल एकपटी जाईल आणि आता धावफलक स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहता टीमची टोटल 19 धावा षटक क्रमांक पहिलं संपन्न झाला. 3 षटक. थँक्यू सो मच. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी अध्यक्ष जोबिरी गावचे उद्योजक समाजसेवक श्रीधरजी दशरथ धुळे साहेब यांचे चिरंजीव खरं तर MD किंग खऱ्या अर्थात मितेश श्रीधर धुळे
यांचं एक गुणगान गाणारं हे संगीत होतं बदलापूरचे गोल्डबान आणि त्यांचंच गुणगान गाणारं हे संगीत आपण ऐकतोय 7 डीजे मास्टरच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसऱ्या गोलंदाजी बारपती गोलंदाज बंटी गेमने आता दाखल झालाय स्ट्रायकिंग एंडवरती राज लहाने. राईटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, आपटी देण्याचा प्रयत्न स्कोअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते परंतु गॅप मोठी होती, त्याच दरीला भेदत बॉल सीमा पार चौकार. सुरुवात करतोय राज लहान आहे त्याच्या बाटमधून या 4 धाबा आपण पाहिल्या धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना टीमची टोटल 23 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. चांगली सुरुवात सध्या घडीला मैदानाच्या करतोय बॅटर राज लहान आहे त्याच्या बाटमधून एक चौकार आलाय. धावफलक चांगल्या स्थितीमध्ये संघ कासगाव तुम्हाला पार मिळेल. दोन्ही संघ म्हटले तर अगदी हक्केच्या अंतरावरती असलेले हे दोन्ही गाव तुम्हाला पार मिळतील. बांगणी भागातून बिलॉंग करतात. राऊंड विकेट. फुलटॉस बॉल सरळ रेषेमध्ये फटका खेळला डीप मध्ये खेळाडू पोहोचतील त्यांच्या अबकाच्या बाहेर बॉल सीमा पार सलगचा हा दुसरा चौकार. सलग 2 बॉल 2 चौकार ठोकलेत राज लहारेनं. धावफलक पुढे सरकतोय 27 धाबा टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर होता, आपटी देण्याचा प्रयत्न इथे मात्र ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. पाहिलं होतं इथे पॉईंटला क्षेत्र मोकळं आहे त्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि अखेर येतोय डॉट बॉल. सुटकेचा मोकळा निश्वास सध्या घडीला सोडला असेल बंटी केवण्याच्या माध्यमातून. आज पहिल्या मॅचमध्ये नितेश लहाने नव्हते, समीर राऊत नव्हते, परंतु आता या मॅचमध्ये दोघेही जोडले गेलेत. चांगला खेळ पार मिळेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. इथे देखील खेळलाय ऑन साइडला आडवा बॅटने हा फटका तुम्हाला पार मिळेल. डीप मध्ये आय थिंक क्षेत्ररक्षक उपस्थित होते परंतु घडले काय पंच आमच्यापर्यंत इशारा करतील. फरनत बाद. त्याचा प्रयत्न फसला दरम्यान बेड विकेटला खेळाडू उपस्थित होता, एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर राज लहाने आता मैदान सोडतोय परंतु त्याच्या बॅटमधून धाबा आपण पाहिलं तब्बल 9 धाबांचं त्याने योगदान दिलं आणि आता थेट खेळाडू कक्षामध्ये तो दाखल झाला. बंटी सज्ज होतोय. इथे देखील फटका पोहोचलाय, खेळाडू पोहोचतील किरण त्यांच्या अबाकाच्या बाहेर. क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळतोय कारण बॉलला अडवले डीप मध्ये. भरपूर वेगाने किरण पोहोचते होते. किरण जाधवला तुम्ही पाहिलं जो मात्र दाबाळ पोहोचला. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु हवेमध्ये चेंडू थोडासा बाजूला सरकला त्यामुळेच की काय एका टप्प्यावरती बॉल अडवले परंतु संघासाठी 2 धाबा इथे वाचवल्या आणि 2 धाबा एक पडल्या त्या KL कारण लहानेनं. धावफलक टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. इथे फटका चांगला आहे, गोपडी सारखी बॅट फिरवली डीप मध्ये खेळाडू उपस्थित ज्ञानेश्वर होते त्यांच्या अबकाच्या बाहेर. जजमेंट खराब, बॉल सीमा पार चौकार.
हे उद्याचं भविष्य येवेचं, कारण इतक्या कमी वयामध्ये देखील त्याला क्रिकेटचा नाद आणि नादापुढे सारा काही बाद आहे. इथे दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती आणि आता घड्डे काय पंच इशारा करतील फलंदाज बाद. तीन बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल तुम्हाला पार मॅच स्कोर कार्ड वरती 35 धाबा धावफलकावरती जोडले गेले. 3 बॉलचा खेळ शिल्लकच्या मॅच मध्ये गोलंदाज सज्ज होतोय अक्षय बैकर त्याच्या विरोधात KL. इथे देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय चेंडू तर डॉट होता परंतु यष्ट्यांच्या मागे मिस्टेक झाली. दरम्यान 2 धाबा एकपड्याचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धाब्यासाठी आता नवीन आलेला खेळाडू त्याला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. खरं तर घरची स्पर्धा रंगतीये परंतु क्रिकेट सोबत म्हटलं जातं ना शिक्षण देखील तितकंच महत्त्वाचं. हो आमचे हितेश नरेश यशवंतराव हे देखील मागचा आनंद घेतात. त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. लोणावळा या ठिकाणी ते शिक्षणासाठी दाखल झालेत परंतु आता ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. त्यांच्याही माध्यमातून आयोजन कमिटीला शुभेच्छा आलेत. त्यांचा आम्ही शुभेच्छाचा स्वीकार करू. दरम्यान बॉल चालला स्क्वेअरिंगला 2 धाबा एकपड्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे मिळतील यात शंकात नाही. मागील बॉलवरती एक सिंगल. इथे 2 धाबा एकपडल्या. धावफलक टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती आतापर्यंत 38 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगल्या टोटलकडे आता वाटचाल करत असताना टीम कासगाव गोलंदाजी त्यांची भरपूर चांगली आहे. गोलंदाजी करत असताना नेहमीच आपण पाहिलंय रफ्तार का सौदागर KL ला. इथे गोपडी सारखी बॅट फिरवली. फटका हा फर्स्टला गणेश जाधव त्याचं जजमेंट चांगलं राहिलं आहे. दरम्यान शेवट गोड केले टीम ढवळेपाडानं आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक 38-39 धाबाची गरज टीम ढवळेपाडा संघाला.
चला उद्या ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करा. खरं तर मलंगड श्री मलंगड भागातून संघ येणार आहेत, त्यामुळे विनंती आहे. पहिला सामना 9 वाजता ठीक सुरुवात होईल. नेवाळी विरोधात मांगरूळ, दुसरा सामना शिरवली विरोधात चिंचपाडा, गोरपे विरोधात कोंदिवडे आणि आशेले विरोधात दॉर्ली अशा मॅचेस उद्या रंगणार आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर उद्या रिपोर्टिंग करा. मग आता सुरुवात. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल यॉर्करचा वापर करण्यात आलाय, सन्मान दिलाय सुनील केवनेच्या माध्यमातून. दरम्यान मिळते सिंगल. लक्ष या मॅचमध्ये 39 धावांचा आणि त्याच 39 धावांचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही पाहताय सलामी जोडी संरक्षण करण्यासाठी गोलंदाज दाखल झालाय करण. तर 39 धावा इथे मात्र चेस करण्यासाठी आता रायटी आणि लेफ्टी बॅटल तुम्हाला पार मिळेल. मी आधीच म्हटलं होतं ढवळेपाडा संघ एक मोठा संघ आहे, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ते नेहमीच खेळतात. आता पहिलं टार्गेट मोठा, मैदानाच्या आतमध्ये दोन्ही मोठे खेळाडू सुनील आणि सचिन यांचं आगमन झालंय. मागील मॅचमध्ये टार्गेट 5 ओव्हरमध्ये 47 होतं, त्यावेळेस मात्र सलामीला आपण पाहिलं किरण जाधव आले होते. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटमध्ये नव्हता. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय, डेंजर झोनला धावत होता सुनील केवने आणि आता प्रचंड वेगानं त्यांनी एक धाव इथे कंप्लीट केली. दरम्यान धावफलक 2 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला सचिन केवनेचा. 3 ओव्हरची मॅच, 3 ओव्हरमध्ये इथे आपण पाहिलं 39 धाबा चेस करायचे. पहिले 2 बॉल राहिलेत कासगाव टीमच्या नावावरती. करण लहाने चांगली गोलंदाजी करतोय. पहिली ओव्हर आपण पाहिले, पहिल्या डावामध्ये बांगडे एक्सप्रेस, आता या दुसऱ्या डावामध्ये कासगाव एक्सप्रेस मैदानावरती धावते. 2 बॉल सलग त्याने डॉट टाकलेत. डॉट नाही तर 2 बॉलवरती 2 चेकी सिंगल आल्या आणि इथे तुम्ही पाहता तिसऱ्या बॉलवरती देखील आता सिंगल तुम्हाला पार मिळेल. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल 3 आकड्यावरती. गुरुनाथ करण अजूनही 15 बॉलचा खेळ शिल्लक त्या मॅचमध्ये. चिंगऱ्या करतात 36 धावांची गरज. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. बॉलर बॅकडोर करायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा व्यवस्थित. बॅटन पाठच्या मधनं खेचलेला फटका तुम्ही पाहता अगदी सरळ रेषेमध्ये खेचायचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर तुम्ही पाहता इथे डॉटबॉलची समाप्ती होत असताना विकेट हॅट्रिक साठी 1100, तसंच 3 बॉल 3 6 साठी 1100, 11 रुपयाचा कॅश देऊन सन्मान करण्यात येईल. इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला खेचला, लॉंग ऑनला, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर, हिट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटका ठोकलाय. अजून 2 जर सलग ठोकले तर या स्पर्धेचे शिल्पकार नरेशजी यशोधर साहेब यांच्याकडून तब्बल 1111. चला नवीन 2 बॉल दिले होते सुनीलजी केवणे, त्यामुळे आता दुसरा चेंडू देखील तुम्ही तो घ्यायचा. चला पंचांकडे चेंडू झालाय गुल, त्यामुळे आता नवीन चेंडू घ्यावा लागेल. कारण या स्पर्धेचा नियम ज्यावेळेस आपण सामने 5 ओव्हरचे खेळतो त्यावेळेस 2 षटकांपर्यंत आपण चेंडू नवीन देतो. थांबायचा चेंडू आला. षटका ठोकलाय, धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. खरं तर या बादमध्ये टार्गेट थोडंसं मोठं आहे, परंतु ढवलेपणा नाव कुठं छोटा आहे. 39 धावाची गरज होती, आता 30 धावांची गरज. फटका फसला, 20 शेप मध्ये खेळाडू पोहोचतील आणि इथे 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतोय. 2 धाबा ते देखील एकपटात जातील भरपूर वेगानं. या 2 धाबा इथे एकपटल्या. अजून या मॅच मध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 28 धावांची गरज आहे.
12 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 28 धावांची गरज आहे. गोरदा सज्ज होतोय षटक क्रमांक दुसरे घेऊन. राजचा पहिला बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, फटका पोहोचला दरम्यान कॅच ड्रॉप. झेल देखील सोडलाय कोणाचा तर यंदाच्या सीझन मध्ये बन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू सुनील केवनेचा झेल इथे ड्रॉप केलाय. याची किंमत मोजावी लागेल कारण तुम्ही पाहताय मैदानावरती सचिन केवने सुनील केवने दोन्ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर नेहमीच चांगला क्रिकेट त्यांचा आपण पाहिलाय परंतु स्ट्राईक आता मिळाली आहे सचिन केवनेला. या बादमध्ये कशा प्रकारची तो बॅटिंग करतोय यावरती आता सरांचं लक्ष लागलं. भरपूर वेगानं दोन्ही खेळाडू पुतले होते बॉलवरती. बॉलला उचलल्यामध्ये आपण पाहतोय. खरं तर झेल स्वीकारण्यासाठी मी म्हणेन हनुमंत टेंबे तिथे पोहोचले होते. त्यानंतर थर्डमॅनचा खेळाडू देखील आपण पाहिला भरपूर वेगानं संदीप पोहोचला होता परंतु झेल तिथे निसटला आणि अखेर जीवनदार मिळते सुनील केवनेला. पहिला बॉलवरती एक चिकी सिंगल आली. 11 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरिता अजूनही 27 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज राज लहाने. फुलटॉस बॉल. इथे संधी होती आपण पाहिलं. खरं तर मेजवानी होती सचिन केवनेला दोन्ही हाताने त्याने स्वीकारली आणि ते बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. झेल निसटला तिथे स्ट्राईक मिळाली सचिन केवनेला आणि आता फुलटॉस बॉलवरती फुलटॉस तो वसूल करतोय. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. समीकरण आता येऊन ठेपले. 10 बॉलचा खेळ शिल्लक. या बॅटमध्ये 21 धावांची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 21 धाबा इथे चेस करावा लागतील. टीम ढवलेपाडा संघाला पडतो. या धाबा इथून रोकावा लागतील. मैदानाच्या तुम्ही पाहताय ऋतिक लहाने देखील खेळतोय परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती राज लहाने आले. राईटम ओव्हर द विकेट. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. भरपूर वेगाने बॅट तर फिरली होती. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅटन पाठच्या बद्द बनणार एक बॉल दिगून चालला. यष्टीरक्षक ऋतिकच्या हातामध्ये जो यष्टांच्या मागे दरबान डॉट बॉलची समाप्ती होत असताना समीकरण पुन्हा एकदा चेंज होतोय. 9 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. 21 धावांची अजूनही गरज आहे या बॅच मध्ये. तुम्ही पाहता मैदानावरती राज. चला थोडस स्पीड अप करा. गोलंदाज सज्ज होतो राज. इथे देखील खेळलाय आडवा बॅटनं मिड विकेटला खेळाडू. दरम्यान घडलंय काय. जजमेंट खराब राहिलं भावेश लहानेचं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तिथे 4 धाबा खर्च केला. 3 धाबा मी म्हणेन एक्स्ट्राचे खर्च केला कारण भावेश लहाने पोहोचले जरूर. त्यांच्या भागाच्या बाहेर हा बॉल होता. तिथे चौकार वसूल केला आणि सध्याच्या घडीला धावफलक आता जाऊन पोहोचले. टीमची टोटल 22 आकड्यावरती अजूनही या मॅच मध्ये आता 8 चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरिता 17ची गरज. ऑन साइडला खेळलाय मिड विकेटला. टायमिंगच्या जोरावरती बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक झेल इथे किती महागात पडला टीम खासगाव संघाला कारण स्ट्राईक रोटेट झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता अक्षरशः तुटून पडलाय सचिन केवने. त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मॅच षटकार ठोकला. धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. या मॅच मध्ये अजूनही आपण पाहिलं तर 7 बॉलचा खेळ आता शिल्लक. जिंकण्याकरता 11 धावांची गरज.
7-11चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आतापर्यंत मी म्हणेन कंबर कसली आहे टीम ढवळेपाडा संघाच्या माध्यमातून. धावफलक आता बेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. धावफलक 28 धावा. शेवटचा बॉल फटका फोसलाय. यावेळेस पॉइंटचा खेळाडू पुढे सरकला तर पण आता करण लहाने खुश आहेत कारण सचिन केवने तो झालाय आउट. आता या मॅच मध्ये समीकरण उरलंय. येणारे 6 बॉल 11 धावांची गरज. संध्याकाळच्या सत्रामध्ये सुपर 5 मध्ये जाण्यासाठी एक मोठी मॅच आपण एन्जॉय करतोय जिथे 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. टीम जर्मन क्रिकेट संघ बंटी इलेव्हन ढवळेपाडा संघाला 6 मध्ये 11ची गरज आहे. गोलंदाज भावेश येतात. गोलंदाजी मार्कवरती भावेश लहाने आता दाखल झाला या मॅच मध्ये. खरंतर कासगावचा बलिंग राज भोईरला आता मिस करत असतील कारण स्लॉगरची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती असते. पहिला बॉल फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू उपस्थित राज लहाने आणि आता पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे आणि सुनील केमनेला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. पहिला बॉल तुम्ही पाहिला. खरं तर ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउट खेळायचं होतं नाही जमलं. प्रॉपर बॉल बॅटवरती नव्हता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक राज लानेनं हा झेल टिपलाय परंतु आता समीकरण उरलं. येणारे 6 बॉल 11 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती बॅटर जसा बाद झाला आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 5-11. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय प्रथमेश केवने उर्फ बंटी. आता या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जो मधाच्या पण दाखल जरूर झालाय परंतु 5 मध्ये 11 या धाबा चेस होतील का की या रोखल्या जातील या 5चं धावतं वर्णन तुम्हाला ऐकायला मिळेल. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला खेचलाय. हा फटका फसलाय की जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर बॅक टू बॅक आता दुसऱ्या बॉलवरती इथे सलगचा दुसरा धक्का लागेल. टीम ढवळेपाडा संघाला बंटी केवने बॅक टू द पॅव्हिलियन. सलग 2 बॉलवरती 2 धक्के आता लागलेत. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय यावेळेस टीम जर्मन क्रिकेट संघ ढवळेपाडा संघाला या मॅच मध्ये आता नवीन खेळाडू दाखल होतोय. हर्षद केवनेला आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ शिल्लक 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात जिंकण्याची आशा असावी, नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते, कारण वेळ कधी कशी येईल हे कोणालाच माहिती नाहीये. रामाला देखील सकाळी उठल्यानंतर राज्य मिळणार होते, परंतु त्यांना देखील आपण पाहिलं वनवास मिळाला होता. या मॅचमध्ये आपण पाहतोय वेळ भरपूर महत्वाची होती. आधी 6 मध्ये 11ची गरज होती, आता तुम्ही पाहताय इथून 4 बॉल 11ची गरज. 4-11चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. ज्येष्ठांच्या मागे मास्टर माइंड खेळाडू हनुमंत टेंबे आता फील्डची रचना करत असताना समीर राऊत यांना देखील तुम्ही पाहताय 4 बॉल मध्ये 11ची गरज. भरपूर सारा शुभेच्छा या टीमसाठी. समर्थकाच्या माध्यमातून गोलंदाज भावेश सज्ज होतोय. रॅटम ओव्हर द विकेट. 4 मध्ये 11ची गरज. विकेट हॅट्रिक संपादित होईल का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, बॉड कॅच आणि यावेळेस विकेट हॅट्रिक संपादित करत असताना संघ कासगाव श्री गणेश मिताली 11 या स्पर्धेतील ही तिसरी विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉल 11 धाब्याची गरज. सेट करून घ्या कारण अंधार नको. स्पीड अप करा. हा सामना जर भावेश लहानेनं इथे जिंकून दिला टीएम कासगाव संघाला तर त्याच्यासाठी सचिन टेंबे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. हा सामना मोठा होईल यात शंकाच नाहीये, कारण दोन्ही संघ तुम्ही पाहता नेहमीच एकामेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगला क्रिकेट दोन्ही संघाने दाखवलाय. परंतु आज या मैत्री चषकामध्ये मैत्रीचे संबंध कशा प्रकारे जमले जातील दोन्ही टीमच्या माध्यमातून, कारण तुम्ही पाहता एका बाजूला संघ खेळतोय डवलेपाडा, त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय कासगाव संघ आता दाखल झालाय. ढवलेपाडा संघ जर इथून जिंकला तर 2100 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. संघाचे पुरस्कर्ते यावेळेस तुम्ही पाहताय इथे देखील फलंदाज बाद होतोय. इथे 11ची गरज होती. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये भूषण, त्यामुळे आपण लक्षात घ्या वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. 2 बॉल मध्ये आता गरज इथून 11 धाब्याची. सामना जर जिंकला टीम ढवळीपाडा संघानं तर दिनेशजी यशवंतराव नरेशजी यशवंतराव यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. दोन बॉल 11 धाबाची गरज या मॅच मध्ये. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 2 चेंडूमध्ये 11ची गरज. गोरदा सज्ज होतोय. भावेश लहाने समोर नवीन खेळाडू भूषण बाईकर मध्ये दाखल झालाय. 6 मध्ये 11 धाबाची गरज होती या मॅच मध्ये. इथे ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोंधळ हसलाय आणि इथे तुम्ही पाहताय एक सिंगल धाव एकवण्याचा प्रयत्न तो देखील पूर्णपणे फसतोय. दरम्यान धाव घेतली जात नाहीये आणि आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉलचा खेळ आता शिल्लक. 11 धाबाची गरज आहे, परंतु क्रिकेट आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये ना तोपर्यंत सांगू शकत नाहीयेत की कोणता संघ इथे जिंकेल. आणि आता तुम्ही पाहताय जबरदस्त चेंडू फेकलेत 5, त्यामध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. मॅडम षटक देखील होऊ शकतो. भावेश लहाने चांगली गोलंदाजी करतोय. 1 बॉल 11ची गरज. गोरदा सज्ज होतोय. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल राहिलाय टीम श्री गणेश मिताली 11 कासगावच्या नामावरती आणि आता सामना जिंकला.